हा राजगोपुरम आहे 20 मजली. आता 15 ऑगस्टमुळे ह्याला तिरंगाच्या रोषणाईने नटवलेला आहे. राजगोपुरमला वेगवेगळे कलर असतात. ह्यात वेगवेगळ्या कलरने नटलेला असतो हा राजगोपुरम. राजगोपुरमसह इतर मंदिर सुद्धा बघा असे रोषणाईने नटलेले आहेत. हा रात्रीचा वेळ आहे मुरुडेश्वर मंदिराचा. हीच ती 123 फुटाची शिवशंकराची मूर्ती आहे. शिवाची मूर्ती आहे. टेकडीवरती आहे. इथं आपल्याला शिवशंकराची मूर्ती पाहायला भेटेल, गणपतीची मूर्ती पाहायला भेटेल, दुर्गादेवीची मूर्ती पाहायला भेटेल. इथे हेच ते टेम्पल आहे, म्हातोबा श्री मुरुडेश्वर टेम्पल. नमस्कार मंडळी, जर्नी विथ देवीदास या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आहे 14 ऑगस्ट. आता 1-2 तासातच तुम्हाला 12 वाजतील. त्यानंतर 15 ऑगस्ट चालू होईल. मी आता सध्या आहे CSTच्या स्टेशनवर. तर CSTचं स्टेशन हे खूप आकर्षक पद्धतीने विद्युत रोषणाई केलेलं आहे 15 ऑगस्ट निमित्त. इथं तिरंग्याच्या रोषणाईने नटलेला आहे विटेचा परिसर, CSTचा परिसर. तुम्ही आता पाहालच बघा. CSTचं स्टेशन आहे, एक्सप्रेसचं आणि लोकलचंही स्टेशन आहे. दोन्ही एकच आहे. तिथं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डिस्प्ले बोर्ड खूप आकर्षक तिरंगाईने नटलेला आहे. शेजारील बिल्डिंग सुद्धा आसपासच्या त्या सुद्धा तिरंग्याच्या रोषणाईने नटलेल्या आहेत. कारण आता 1-2 तासातच आपल्याला 15 ऑगस्ट लागेल रात्री 12 नंतर. आता 14 ऑगस्टच्या रात्री आपण आहोत. आता सध्या तर 9 वाजलेले आहेत. तर आता आपण CSTच्या परिसरामध्ये आहोत. हे सगळे लोक कामवाले आता आपण घरी निघालेले आहेत, लोकलने वगैरे. कोण परत परगावला सुद्धा जायला लागले आहेत ट्रेनने. काय एक्सप्रेसचे लोक आहेत, काय लोकलचे लोक आहेत. एक्सप्रेसवे सुद्धा इथेच लागतात बघा. शेजारील बिल्डिंग सुद्धा आकर्षक तिरंगाच्या रोषणाईने नटलेली आहे. खूप आकर्षक हा व्ह्यू दिसतो इथं रात्रीचा. शेजारी BMCची बिल्डिंग सुद्धा ती विद्युत रोषणाईने नटलेली आहे. शेजारचे सगळे ऑफिसेस वगैरे आहेत. सर्व विटीच्या परिसरात ते सर्व विद्युत रोषणाईने नटलेले आहेत 15 ऑगस्ट निमित्त. खूप आकर्षक हे रंगसंगती आहे तिरंग्याची. ही सर्व परिसर हा तिरंगाच्या रोषणाईने नटलेला आहे. विटीचा CSTचा परिसर हा फोर्टचा परिसर आहे. समोरच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल दिसेल. कामाला काय लोक कामावरून घरी निघालेले आहेत, काही लोक परगावी निघालेले आहेत. एक्सप्रेसने तो अलग सेक्शन आहे आणि लोकलचा अलग सेक्शन आहे ट्रेनचा. आकर्षक पद्धतीने विद्युत रोषणाई केलेले आहेत 15 ऑगस्ट निमित्त. संपूर्ण हा परिसरच हा विद्युत रोषणाईने नटलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, विटी किंवा CST परिसर. आता आपण 12 नंबर प्लॅटफॉर्म म्हणा. आता आपण जाणार आहोत मुरुडेश्वरला. आणि इथं आता बेंगलोरची ट्रेन आहे रात्री 10 वाजता. ते मुरुडेश्वरचा स्टॉप घेणार नाही, भटकळचा स्टॉपच घेणार आहे ते. त्यामुळे आपण आता उतरणार आहोत भटकळला. भटकळवरून परत रिटर्न मुरुडेश्वरला येणार आहोत दुसऱ्या ट्रेनने. बेंगलोरला जाणारी गाडी 12133 आहे, बेंगलोर सुपरफास्ट एक्सप्रेस. आता मुरुडेश्वरला कुठल्या ट्रेन जातात. नेत्रावती एक्सप्रेस जाते
ही दररोज असते, ती LTT वरून सुटते. मत्स्यगंधा एक्सप्रेस सुद्धा LTT वरून सुटते दररोज. सकाळचा व्ह्यू आहे हा. नदी आहे इथं आपल्याला. पाऊस सुद्धा पडलेला आहे. उंच उंच नारळाची झाडे वगैरे आहेत. हा वरणा स्टॉप आहे. रात्री आपल्याला शूटिंग करता आलेलं नाही. पाऊस सुद्धा पडलेला आहे इथे. वरणा स्टॉप आहे हा. सकाळचे साधारण 10 वाजलेले आहेत आता. वेरणा स्टॉप आहे हा. हे ट्रेन आहे बघा. आता आपण पोचलेलो आहोत मडगाव स्टेशनला. मडगाव जंक्शन गोवामध्ये इथं आपण सध्या पोचलेलो आहोत. समोरच राजधानी एक्सप्रेस दिसते आपल्याला. मडगाव जंक्शनला आपण पोचलेलो आहोत आता. समोरच आपल्याला एक ट्रेन जाते, राजधानी एक्सप्रेस दिसते आहे. मुंबईच्या दिशेने निघालेली ट्रेन आहे. राजधानी एक्सप्रेस. आता आपण पोचलेलो आहोत मुर्डेश्वर रेल्वे स्टेशनमध्ये. आता इथूनच आपल्याला पायी किंवा रिक्षाने किंवा बसने जायचं आहे मुर्डेश्वर टेम्पलला. मुर्डेश्वरचं रेल्वे स्टेशन आहे तुम्ही पाहताय. आता आपण भटकळला उतरून दुसऱ्या ट्रेनने आपण रिटर्न मुर्डेश्वरला आलेलो आहोत. मुर्डेश्वर हा स्टॉप नव्हता. दुसऱ्या ट्रेननं रिटर्न आपण माघारी आलेलो आहोत. एकतर कुमटा स्टॉप किंवा भटकळ स्टॉप. कुमट्यापासून खूप अंतर आहे, त्यामुळे भटकळलाच आपण उतरून मुर्डेश्वरला आलो. समोरच आपल्याला भगवान शंकराचे आपण पोचलेलो आहोत मुर्डेश्वरच्या टेम्पलमध्ये, मंदिरामध्ये. महात्मा श्री मुर्डेश्वर टेम्पल हे मेन गेट आहे मुर्डेश्वर मंदिराचं. महात्मा श्री मुर्डेश्वर टेम्पल असं लिहिलेलं आहे बोर्डवर. हे मेन गेट आहे. गेट समोरच तुम्हाला उंच असा गोपुरम दिसतो, जो 20 मजली आहे, उंचच्या उंच. समोरच आपल्याला मुर्डेश्वराचं टेम्पल मंदिर दिसत आहे. शेजारी बीच आहे, बोटी वगैरे मच्छीमारीचे लागले. हे मुर्डेश्वराचं मेन गेट आहे. इथून 4 व्हीलरचं पार्किंग हे मंदिराच्या बॅक साईडला होतं. पार्किंगची व्यवस्था आहे 4 व्हीलरची. इथूनच त्याची एंट्री केली जाते. मंदिराचा बाहेरचा परिसर, इथं ऑटो सोय लागलेले आहेत. रेल्वे स्टेशनपर्यंत जाण्यासाठी आपल्याला पर सीट 50 रुपये चार्ज केला जातो. स्टेशनपासून मुर्डेश्वर मंदिरापर्यंत सुद्धा 50 रुपये चार्ज केला जातो. महात्मा श्री मुर्डेश्वर मंदिर हे मंदिरच्या परिसरातलं आहे डिस्प्ले बोर्ड. तिथं एक गेट आहे, दुसरं एक गेट आहे आत जाण्यासाठी आणि बाहेर येण्यासाठी. महात्मा श्री मुर्डेश्वर टेम्पल मंदिराचा बाहेरचा परिसर आहे हा. उंच अशी भव्य दिव्य 123 फुटाची
शिवशंकराची मूर्ती आहे इथं बघा. मेन आकर्षण हेच आहे, 123 फूट शिवशंकराची मूर्ती आणि उंचच्या उंच 20 मजली हा राजगोपुरम मुरुडेश्वराचं मेन आकर्षण आहे. मंदिराचा परिसर आहे ग्रीन नेट आहे, ग्रीन ग्रास वगैरे लावलेला आहे, आर्टिफिशियल ग्रास आहे. लोक इथूनच तुम्हाला आत लिफ्ट मध्ये जायची सोय आहे. जे गोपुरम मध्ये लिफ्ट जाते 20व्या मजल्यापर्यंत, ते इथूनच लाईन तुम्हाला लावावी लागते. साधारण 20 रुपये तिकीट आहे ह्याला लिफ्टला वर जाण्यासाठी. हे राजगोपुरम आहे, त्यामधूनच आपल्याला लिफ्ट भेटते तिथंच. हे मेन रस्ता, त्यातून हा रस्ता आहे. मेन हे समुद्र किनाऱ्यावर वसलेलंच मुरुडेश्वर गाव आहे. सभोवताली नारळाचे झाडे वगैरे आहेत, समुद्र आहे. हा मेन गेट आहे, इथूनच आपल्याला आत एंट्री करता येते. इथं बाजारपेठ पण आहे मोठी. ही पार्किंगची व्यवस्था आहे बघा, 4 व्हीलर गाड्या वगैरे पार्किंगसाठी आहेत. गेट मधून आत एंट्री आहे त्यांना मंदिराच्या पाठीमागे जाण्यासाठी. हा मंदिरच्या बाहेरचा परिसर आहे, गेटच्या बाहेरचा. इथं आपल्याला बॅग वगैरे ठेवायची असेल तर इथं व्यवस्था आहे बॅग ठेवण्यासाठी. आपल्याला बॅगा वगैरे, लगेच पार्किंग इथंच आहे. साधारण इथं चार्ज केला जातो तुमचा. लगेच काउंटर आहे, इथं बॅगा वगैरे ठेवू शकता आणि आत तुम्ही जाऊ शकता बॅगा वगैरे ठेवून. चला जाणून घेऊया आपण आता मुरुडेश्वरचा इतिहास काय आहे. मुरुडेश्वर मंदिर हे कर्नाटकातील मुरुडेश्वर या किनारपट्टीच्या शहरात वसलेले आहे. हे मंदिर त्यांच्या दुर्मिळ पोकळ लिंगासाठी ओळखले जाते, जे भक्ताच्या मते शिवाच्या आत्म्याचे प्रतीक आहे. आणि अनेक लोक या तीर्थक्षेत्राला भेट देण्याचे एक प्रमुख कारण आहे. हे मंदिर त्यांच्या 123 फूट उंचीच्या शिवमूर्तीसाठी प्रसिद्ध आहे, जी जगातील दुसरी सर्वात उंच मूर्ती आहे. 2006 मध्ये बांधलेली ही मूर्ती पूर्वेकडे तोंड करून आहे, त्यामुळे दिवसाचा पहिला सूर्यप्रकाश हळुवारपणे शिवाच्या चेहऱ्यावर पडतो. मूर्तीच्या शेजारी राजगोपुर आहे. तुम्ही त्यातील लिफ्टने एका निरीक्षण स्थळावर पोहोचू शकता. तिथून समुद्र आणि मंदिराचा परिसर दिसतो. टेकडीच्या पायथ्याशी रामेश्वर लिंग देखील आहे, जिथे भक्त स्वतः सेवा करू शकतात. ही अक्षयगुल यांच्या मूर्तीशेजारीच शनेश्वर मंदिर उभारण्यात आलेले आहे. या मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यावर कॉन्क्रीट पासून बनवलेले प्रत्यक्ष हत्तीच्या आकाराचे 2 पुतळे पहारा देत उभे आहेत. राजगोपुरासह हे संपूर्ण मंदिर आणि मंदिर परिसर अत्यंत उंच अशा मंदिरापैकी एक आहे. मुरुडेश्वर मंदिरात प्रवेश करण्यासाठी विशिष्ट वेशभूषेचे नियम आहेत, जसे की ड्रेस कोड. मुरुडेश्वर मंदिरातील एक पवित्र गाभारा 16व्या शतकातील असून हे ऐतिहासिक स्थळ सुमारे 400 ते 500 वर्षे जुने आहे. मात्र येथील भव्य आधुनिक संकुल, ज्यामध्ये 123 फूट उंची शिवाची प्रचंड मूर्ती आणि 20 मजली राजगोपुरा यांचा समावेश आहे. त्यांचे बांधकाम अलीकडच्या काळात म्हणजे 20व्या शतकाच्या उत्तरार्ध आणि 21व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात सुमारे 2008 मध्ये पूर्ण करण्यात आले. गर्भगृह वगळता हे मंदिर पूर्णपणे आधुनिक स्वरूपाचे बनवण्यात आलेले आहे. गर्भगृह मात्र आधुनिक अंधारात असून ते आपले मूळ गांभीर्य व शांतता टिकवून आहे. येथील मुख्य देवता श्री मुरुडेश लिंग, ज्यांना मुरुडेश्वर असे संबोधले जाते, हे आहे. हे लिंग मूळ आत्मलिंगाचाच एक अंश मानले जाते आणि ते जमिनीच्या पातळीपासून सुमारे 2 फूट खाली स्थित आहे. अभिषेक, रुद्राभिषेक,
रथोत्सव यासारखे विशेष सेवा करणारे भाविक गर्भगृहाच्या उंबरठ्याशी उभे राहून देवतेचे दर्शन घेऊ शकतात. यावेळी पुजारकोणाजवळ झालेल्या तेलाच्या दिव्याच्या प्रकाशात हे लिंग उजळून निघते. हे लिंग म्हणजे मुळात जमिनीवरील एक खळग्यात बसलेला एक खडबडीत पाषाण आहे. सर्व भाविकांसाठी गर्भगृहात प्रवेश करण्यास मनाई आहे. उद्यानाच्या बाजूला सूर्य रथाची मूर्ती, एक तलाव, तशी टेकडीभोवती कोरलेले अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाकडून गीतोपदेश मिळत असल्याचा, विषधारीस गणेशाकडून रावणाला फसवल्याचा आणि शिवाचे भागीरथ रूप गंगेतील खाली उतरत असल्याची मूर्ती आहे. रावण गोकर्णाच्या मुर्डेश्वर या नावाचा उगम रामायण काळातील आहे. हिंदू देवदेवतांनी आत्मलिंग नावाच्या एका दिव्य लिंगाची उपासना करून अमरत्व आणि अजिंक्यत्व प्राप्त केले होते. लंकेचा राजा रावण यालाही ते आत्मलिंग अमरत्व प्राप्त करायचे होते. आत्मलिंग हे शिवाचे असल्यामुळे रावणाने अत्यंत भक्तिभावाने शिवाची उपासना केली. त्यांच्या उपासनेवर प्रसन्न होऊन शिव त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि त्याला वरदान मागण्यास सांगितले. रावणाने आत्मलिंगाची मागणी केली. शिव त्याला ते वरदान देण्यास तयार झाले, परंतु त्यांनी एक अट घातली. लंकेला पोहोचेपर्यंत ते लिंग कधीही जमिनीवर ठेवले जाऊ नये. जर ते आत्मलिंग एकदा का जमिनीवर ठेवले गेले तर ते पुन्हा उचलणे अशक्य होणार होते. वरदान प्राप्त केल्यानंतर रावण आपल्या लंकेच्या प्रवासाला निघाला. या घटनेची माहिती मिळताच त्यांना जाणीव झाली की आत्मलिंगाच्या साहाय्याने रावण अमरत्व प्राप्त करू शकतो आणि पृथ्वीवर हाहाकार माजवू शकतो. त्यांनी गणेशाकडे जाऊन त्याला विनंती केली की त्यांनी आत्मलिंगाला लंकेपर्यंत पोहोचण्यापासून रोखावे. रावण हा अत्यंत श्रद्धाळू असून तो दररोज संध्याकाळी न चुकता पूजा अर्चा करत असे. हे गणेशाला माहीत होते. याच गोष्टीचा फायदा घेण्याने त्याने ठरवले आणि रावणाकडून आत्मलिंग हस्तगत करण्याची एक योजना आखली. रावण गोकर्णाच्या जवळ पोहोचत असताना विष्णूंनी सूर्याला झाकून टाकले आणि सायंकाळ झाल्यास भास निर्माण केला. रावणाला आता आपली सायंकाळची नित्यकर्म करायची होती, परंतु आत्मलिंग हातात असल्यामुळे ती करणे त्याला शक्य नव्हते. त्यामुळे ते चिंतेत पडला. अशा वेळी एक ब्राह्मण मुलाचे रूप धारण केलेल्या गणेशाने त्याला गाठले. रावणाने त्या मुलाला विनंती केली की आपली नित्यकर्मा पूर्ण होईपर्यंत त्याने ते आत्मलिंग आपल्याकडे धरावे आणि ते जमिनीवर ठेवू नये. गणेशाने त्याच्याशी एक अट घातली. तो रावणाला 3दा हाक मारेल आणि जर रावण त्या काळात परत आला नाही तो ते आत्मलिंग जमिनीवर ठेवेल. परत आल्यावर रावणाला समजले की गणेशाने आत्मलिंग आधीच जमिनीवर ठेवले आहे. त्यानंतर विष्णूने आपली माया मागे घेतली आणि पुन्हा प्रकाश पडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रावणाने ते लिंग उपटून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. रावणाने लावलेल्या चुरकस बळामुळे लिंगाचे काही तुकडे विखुरले गेले. असे मानले जाते की लिंगाच्या वरच्या भागात शिखराचा एक तुकडा सध्याच्या सुदरकल येथे पडला होता. याच टेकड्याभोवती सदाशिव मंदिर उभारले गेले आहे. त्यानंतर त्याने आत्मलिंगाचे अवशेष नष्ट करण्याचा निर्णय घेतला आणि ते आवरण 37 किलोमीटर दूर असलेल्या सज्जेश्वर नावाच्या ठिकाणी भिरकावून दिले. त्यानंतर त्याने आवरणाचे झाकण 16 ते 19 किलोमीटर दूर असलेल्या गुणेश्वर, सध्याचे गुणत्वे आणि धारेश्वर या ठिकाणी फेकले. शेवटी त्याने आत्मलिंगावर असलेले वस्त्र कंडूक टेकडी येथील मुर्डेश्वर नावाच्या ठिकाणी फेकले. या मुर्डेश्वराचे नाव पुढे बदलून मुर्डेश्वर असे करण्यात आले. ही होती मुर्डेश्वर इतिहासाची कथा. मुर्डेश्वर मंदिरामध्ये वेगवेगळे धार्मिक विधी केले जातात. मुर्डेश्वर मंदिरात दररोज खालीलप्रमाणे विधी आणि पूजा केल्या जातात. सकाळची पूजा सकाळी 6:30 ते 7:30 वाजेपर्यंत असते. रुद्राभिषेक सकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत असतो. दुपारी 3 ते 7 वाजेपर्यंत भाविकांसाठी मंदिर खुले असते. दुपारची पूजा दुपारी 12:15 ते 1 वाजेपर्यंत चालते. संध्याकाळची पूजा संध्याकाळी 7:30 ते 8:15 वाजेपर्यंत असते. इथे वेगवेगळे अभिषेक केले जातात.
रुद्राभिषेक हा एक नित्यविधी आहे, ज्यामध्ये पुजारी भगवान शिवाला रुद्र रूपात अर्पण करून शिवलिंगावर दूध, पाणी आणि मधाचा अभिषेक करतात. भाविकांचा असा विश्वास आहे की यामुळे समृद्धी, आरोग्य आणि यश प्राप्त होते. पंचामृत अभिषेक दरम्यान पुजारी दूध, दही, मध, तूप आणि साखर यासारख्या 5 पवित्र घटकांचा पंचामृताच्या मिश्रणाने शिवलिंगावर अभिषेक करतात. बिल्वार्चन अभिषेक या विधीमध्ये भाविक प्रार्थना करत असताना शिवलिंगावर बेल व पत्र, बेलाची पाने अर्पण करतात. चंदनाभिषेक शिवलिंगावर चंदनाचा लेप लावून चंदन अभिषेक केला जातो. भस्माचार्य अभिषेक या विधीमध्ये शिवलिंगावर भस्म आणि विभूती लावली जाते. हा विधी भगवान शिवाचा अग्नी आणि पवित्रशी असलेला संबंध दर्शवतो. मुरुडेश्वर मंदिरात प्रवेश विनामूल्य आहे. सामान्य दर्शनासाठी अभयंतांना कोणत्याही ऑनलाईन नोंदणीची किंवा विशेष पासची आवश्यकता नाही. जर तुम्हाला मुरुडेश्वर शिव मंदिरात विशेष अभिषेक किंवा पूजा करायची असेल तर तुम्ही मंदिराच्या काउंटरवर त्याचे बुकिंग करू शकता. तुम्ही निवडलेल्या विधीच्या प्रकारानुसार शुल्क वेगवेगळे असते. मुरुडेश्वर मंदिरात नियम आणि सूचनांचे पालन करावे. जर तुम्ही मुरुडेश्वर मंदिराच्या तीर्थयात्रेला जात असाल तर कृपया खालील गोष्टी करू नयेत. काय करावे आणि काय करू नये. मंदिराला भेट देण्यासाठी योग्य असे साधे आरामदायक कपडे परिधान करा. जीन्स वगैरे घालू नका. मंदिराच्या परिसरात अंग प्रदर्शन करणारे किंवा तोकडे कपडे घालू नका. मंदिर कर्मचारी आणि पुजाऱ्यांच्या सूचनांचे पालन करा. मंदिराच्या पायऱ्याजवळ कचरा टाकू नका. गर्भगृहामध्ये शांतता राखा. मंदिराच्या आवारात प्रवेश करण्यापूर्वी पादत्राणे, चप्पला, बूट वगैरे बाहेर काढा. मुरुडेश्वराच्या मंदिराच्या आसपास भेटी देण्यासाठी सारखे ठिकाणे कोणकोणते आहेत? मुरुडेश्वर मंदिराच्या आस्थानामुळे हे इतर अनेक पर्यटन स्थळांना भेट देणे सोपे होते. मुरुडेश्वर शिव मंदिराच्या आसपास भेट देण्यासाठी काही लोकप्रिय ठिकाणे खालीलप्रमाणे आहेत. मुरुडेश्वर बीच किंवा समुद्रकिनारा. मुरुडेश्वर बीच मंदिराच्या अगदी जवळ आहे, त्यामुळे तुम्ही तिथे काही मिनिटातच चालत जाऊ शकता. अरबी समुद्राचे सुंदर दृश्य पाहण्यासाठी तुम्ही बीचवर फेरफटका मारू शकता. जर तुम्ही संध्याकाळी भेट दिली तर पाण्याजवळ बसून सूर्यास्त पाहण्याचा आनंद घेऊ शकता. अप्सराकोंडा धबधबा. अप्सराकोंडा धबधबा हा मुरुडेश्वर मंदिराच्या जवळ असलेला एक लहान पण लोकप्रिय धबधबा आहे. हा धबधबा सुमारे 10 मीटर उंचीवरून खाली पडतो आणि त्याला शरावती नदीचे पाणी मिळते. या धबधब्याला भेट दिल्यावर तुम्ही उग्र नरसिंह मंदिर आणि पांडव लेणी यासारख्या जवळच्या इतर ठिकाणांनाही भेट देऊ शकता. इनगुंजी गणपती मंदिर. भटकळजवळ इनगुंजी गणपती मंदिर हे आणखी एक लोकप्रिय तीर्थक्षेत्र आहे. मुरुडेश्वर मंदिरापासून सुमारे 19 किलोमीटर अंतरावर वसलेले हे मंदिर भगवान गणेशाला समर्पित आहे. नेत्राणी बेट. नेत्राणी बेट हे कर्नाटकातील स्कुबा डायव्हिंगसाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. या बेटावर जाण्यासाठी तुम्ही मुरुडेश्वरहून बोट घेऊ शकता. येथील पाणी स्वच्छ असते आणि तुम्हाला प्रवाळ, रंगीबेरंगी मासे, काही वेळा कासवी पाहायला मिळू शकतात. ऐतिहासिक मुरुडेश्वर मंदिराची पौराणिक मूळ रावण आणि भगवान शिव यांच्याशी संबंधित हिंदू आख्यायिकेमध्ये आढळतात. येथील आधुनिक मंदिर संकुल, शिवाची भव्य 123 फूट उंच मूर्ती, 249 फूट उंच राजा गोपुरम याची उभारणी आहे. त्यासाठी आर्थिक तरतूद व आधुनिकीकरण हे प्रसिद्ध उद्योजक आणि दानशूर व्यक्तिमत्व डॉ. R. N. शेट्टी, राम नागप्पा शेट्टी यांनी केले. मुरुडेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ. मुरुडेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ ही तुम्हाला कसा अनुभव घ्यायचा आहे यावर अवलंबून असते. त्याची थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे. ऑक्टोबर ते मार्च या महिन्यात किनारपट्टीवर हवामान आल्हाददायक असते, त्यामुळे मुरुडेश्वर मंदिर आणि समुद्रकिनाऱ्याला भेट देणे सुखद ठरते. याच काळात मुख्य सणही साजरे केले जातात. आणि कार्तिक पौर्णिमा साधारणपणे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये असते आणि महाशिवरात्री फेब्रुवारी-मार्चमध्ये येते. उत्सवाच्या काळात मंदिराचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही या सणाच्या आसपास तुमच्या भेटीचे नियोजन करू शकता. जून ते सप्टेंबर हा मुख्य पावसाळ्याचा काळ आहे. या काळात सतत पाऊस, समुद्राच्या खवळलेल्या लाटा आणि ढगाळ वातावरण असू शकते. जर तुम्हाला गर्दी टाळायची असेल तर तुम्ही या काळात मंदिराला भेट देऊ शकता. फक्त सोबत छत्री ठेवणे आणि आपल्या नियोजनात लवचिकता
ठेवणे गरजेचे आहे. एप्रिल आणि मे हे मुर्डेश्वरातील सर्वात उष्ण महिने आहेत. सकाळ नंतरच्या वेळात उष्णता आणि किनारपट्टील दमट हवामानाचा त्रास होऊ शकतो. उन्हाळ्यात मुर्डेश्वर मंदिराला भेट देणार असाल तर पहाटे किंवा संध्याकाळी दर्शन घेणे अधिक सुखद ठरते. हे सर्व टाइम टेबल पाहून तुम्ही मुर्डेश्वरला दर्शन करू शकता. आपले नियोजन आखू शकता. आपले प्लॅनिंग आखू. भगवान शिवशंकराची जी मूर्ती आहे त्या मूर्तीखालीच ही कृत्रिम अशी गुहा तयार केलेली आहे, जी कथा मुर्डेश्वराची सांगितली जाते. या कथेद्वारे की रावणाने तपश्चर्या करून कसे ते आत्मलिंग आत्मसात केले आणि ते लिंग आत्मसात करून जेव्हा तो लंकेला निघाला होता ते आत्मलिंग घेऊन, तर ते कसे ते आत्मलिंग खाली ठेवले जाते. तर त्यानंतर रावण क्रोधित होऊन तो गणेशाला कसे मारतो हे ह्या चित्राद्वारे आपल्याला पाहायला मिळते. ही रावणाची तपश्चर्या आहे बघा, जे आत्मलिंग आत्मसात करण्यासाठी केलेली आहे. भगवान शिव हे त्याची तपश्चर्या पाहून त्याला आत्मलिंग देतात. हे भगवान शिव आहेत. ही गुहा पाहण्यासारखी आहे. आता अशी खूप कथा या चित्राद्वारे आपल्याला सांगितलेलं आहे. हे नारद मुनी आहेत जे गणेशाला सांगतात. ते ही गणेशाची मूर्ती आहे. जेव्हा गणेश ही गणेशाला समजल्यानंतर गणेश एक पंडिताच्या रूपात रूप धारण करतात आणि ते रावण त्या पंडितांना ते आत्मलिंग देतो. त्याला ते दिनचर्या करायची असते त्यामुळे. आणि ते आत्मलिंग जेव्हा गणेश 3 वेळा हाक मारतो त्यांना, तेव्हा ते रावण न आल्यामुळे ते आत्मलिंग खाली ठेवतो. त्यामुळे ते रावणाची तपश्चर्या ही भंग पावते. त्यामुळे तो रावण क्रोधित होतो. हे या चित्ररूपात आपल्याला संपूर्ण कथा दर्शवली आहे मुर्डेश्वरांची. भगवान शिव आणि पार्वती हे वरून पाहतात. शेजारी श्री गणेश आहेत. रावण तो आत्मलिंग उचलण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्या हातून ते उचललं जात नाही. जेव्हा आत्मलिंग उचलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे अनेक तुकडे होतात. ते इतर ठिकाणी विखुरले जातात. जसे एक गोकर्ण महाबळेश्वरमध्ये पण तुकडे असे अनेक ठिकाणी विखुरले जातात ते तुकडे. त्यातला एक भाग ह्या मुर्डेश्वरमध्ये आहे तुकडा. त्यामुळे हे मंदिर इथं उभारले गेलेलं आहे. हे ह्या चित्ररूपात तुम्हाला बघा पाहायला मिळतात. हे जिथे जिथे तुकडे विखुरले गेले ते खूप आकर्षक पद्धतीने रंगरंगोटी वगैरे पुतळे वगैरे आकर्षक आहेत. हे पाहण्यासारखे आहे. इथे भक्त भाविक वगैरे किंवा पर्यटकांना भेट देतात. येते साधारण 30 रुपयेपर्यंत तिकीट आहे पाहण्यासाठी. हे मंदिर भगवान शिवमूर्तीच्या खालीच असल्यामुळे इथं जवळच असल्यामुळे भक्तांना पण ते पाहण्यास आवडेल. ही रावणाची तपश्चर्या आहे बघा. रावण तर आत्मलिंग आत्मसात करण्यासाठी तपश्चर्या करतो. ते चित्ररूपात दाखवलेलं आहे. हे भगवान श्री विष्णू, नारद मुनी, श्रीलक्ष्मी यांच्या मूर्ती आकर्षक पद्धतीने आहेत. हे रावण संपूर्ण ते डोंगर उचलण्याचा प्रयत्न करतो. संपूर्ण पृथ्वी उचलण्याचा प्रयत्न करतो. त्याचे हे दृश्य दिसतंय बघा आपल्याला. हे चित्ररूपात आकर्षक पद्धतीने मांडल्यामुळे भाविकांना ते आकर्षित होते. ते आत्मसात होते ती चित्रकथा. भगवान शिव पार्वती आणि रावण खूप आकर्षक पद्धतीने हे सजावटी वगैरे केलेले आहे. त्याची नारद मुनी आणि रावण
शेजारी महाकाली पण आहे. तर सुंदर असा बीच आहे, समुद्र किनारा लाभलेला आहे. अरबी समुद्र आहे, मंदिराला लागूनच आहे, शेजारीच आहे. पर्यटक खूप असे बीच पाहण्यासाठी येतात तिथे, कारण दोन्हीही होतं त्यांचं. बीचचं पण दर्शन होतं आणि देवाचं दर्शन होतं. शेजारी असल्यामुळे जास्त ट्रॅव्हलिंगचा त्रास होत नाही आहे. दोन्ही जवळच असल्यामुळे खूप असा सुंदर बीच आहे, समुद्र किनारपट्टी आहे. पर्यटकांना आत जाऊन देत नाहीत आणि समुद्र खवळलेला आहे, पाऊस येतोय, त्यामुळे जास्त पब्लिक आत नाही जात. आता हा समुद्र किनारा मुरुडेश्वर मंदिराचा बीच आहे. संपूर्ण रेती वगैरे, पाणी लांबपर्यंत आलेलं आहे. शेजारीच मच्छीमारीच्या बोटी वगैरे आहेत, खूप प्रमाणात आहेत बोटी. हा समुद्राचा बीच आहे बघा. तिथून समोर असा शिवशंकराची मूर्ती दिसते आपल्याला आणि राजगोपुरम दिसते. उंचीच्या उंच 23 फुटाची मूर्ती दिसते बघा तुम्हाला. शेजारूनच हा बीच असल्यामुळे इथं पर्यटक भरपूर येतात बीचचा आनंद घेण्यासाठी. उंचीच्या उंच 20 मजली राजगोपुरम हा दिसते बघा. आज तरी पाऊस नाही आहे एवढा. आज 2 दिवस सुट्टी असल्यामुळे पर्यटक भरपूर प्रमाणात आलेले आहेत. 15 ऑगस्ट शनिवार आहे आणि संडे असल्यामुळे पब्लिक मोठ्या प्रमाणात आलेला आहे. मोठा हा विस्तृत असा बीच आहे, मोठ्या प्रमाणात आहे. लांबच लांब बीच आहे हा. पर्यटक आनंद लुटण्यासाठी इथे येतात. बीचचा उंचीच्या उंच राजगोपुरम दिसतो पाठीमागून. मस्त असं सुंदर बीच आहे. काही लोक आंघोळ सुद्धा करतात होते. मंदिराच्या फ्रंटचा व्ह्यू आहे हा पाठीमागचा. उंच नारळाची झाडे पण भरपूर आहेत. कोकण किनारपट्टी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नारळ तुम्हाला भेटून जातो. समुद्राची लाटा बघा कशा दिसतात. पर्यटक त्याचा आनंद घेतात. उंचीच्या उंच लाटा, खवळलेला समुद्र असा वाटतं. पाणी खूप लांब पदर आलेलं आहे तटावरती. लाटा खूप लांब येतात. पर्यटक आनंद लुटतात का बीचवरचं, खेळतात वगैरे. खूप सुंदर बीच आहे, अरबी समुद्रचा आहे हा. पण कोकण किनारपट्टीला आपल्याला मस्त लोक पर्यटक एन्जॉय करतात, एन्जॉय करतात. समुद्राचा व्ह्यू बघा हा. मंदिराचा पाठीमागचा परिसर आहे. इथून उंचच्या उंच मूर्ती दिसते तुम्हाला 123 फुटाची. रात्र झालेलं आहे त्यामुळं खूप सुंदर पद्धतीने हा नजारा दिसतो तुम्हाला लाइटिंगच्या पद्धतीने, रोषणाईने. पर्यटक सेल्फी वगैरे काढतात. मंदिराचा परिसर दिसतो तुम्हाला. रात्र झाल्यामुळे विद्युत रोषणाईने नटलेला आहे परिसर. तिथं पर्यटक भरपूर प्रमाणात व्हिडिओ शूटिंग वगैरे, सेल्फी वगैरे घेतात. त्या मुरुडेश्वरचं मेन आकर्षण हे 123 फुटाची शिवशंकराची मूर्ती आहे.
आणि 20 मजली राजगोपुरम आहे. बीच आहे. हे ह्या मुर्डेश्वरचं आकर्षण आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हे पुरेसं आहे. त्या शिवमंदिराच्या खाली तळमजल्याला एक गुहा आहे. त्या गुहेमध्ये मुर्डेश्वरची कथा लिहिलेली आहे. कथेद्वारे तुम्हाला चित्राद्वारे मूर्तीद्वारे तुम्हाला हे कथा विस्तृतपणे सांगितलेली आहे. हा 15 ऑगस्ट असल्यामुळे आता हा राजगोपुरम आकर्षक पद्धतीने विद्युत रोषणाने नटलेला दिसतोय तुम्हाला. आणि ही विद्युत रोषणाई वेगवेगळ्या कलरची असू शकते. राजगोपुरमसाठी वेगवेगळे कलर इथे दिसतात तुम्हाला राजगोपुरमचे. हा तिरंग्याचा कलर आहे. तिरंग्याच्या कलरमध्ये राजगोपुरम नटलेला आहे. केसरी, पांढरा आणि हिरवा कलर विद्युत रोषणाने नटलेला आहे राजगोपुरम. संपूर्ण गावचा व्ह्यू दिसतोय बघा. मंदिरे वगैरे, रात्रीचा समुद्राचा बीच वगैरे आहे इथं. पर्यटक अजूनही रात्र झाले तरी आहेत. अजून 7 वाजले आहेत आता. खूप आकर्षक पद्धतीने विद्युत रोषणाई दिसते इथं. संपूर्ण मुर्डेश्वरचा हायवेचा पण परिसर दिसतो तुम्हाला. समुद्राचाही परिसर. उंचच्या उंच 20 मजली राजगोपुरम विद्युत रोषणाईने नटलेला आहे. पर्यटकांना हे आकर्षित करतो हा राजगोपुरम. इथे जाण्यासाठी 20 लिफ्ट आहे तुम्हाला. ही शिवमूर्ती आहे आकर्षक. 123 फुटाची शिवमूर्ती आहे इथं. नंदी आहे समोर. पर्यटक दर्शनासाठी जायला लागल्यात वर. आणि हा टेकडीवरती परिसर आहे. उंचच्या उंच राजगोपुरमचे वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला दिसत आहे. विद्युत रोषणाईने नटलेला आहे राजगोपुरम. त्याचे वेगवेगळे कलर बदलतात. हा व्ह्यू आहे मुर्डेश्वरचा रात्रीचा. आकर्षक पद्धतीने विद्युत रोषणाई दिसते तुम्हाला. 123 फुटाची शिवमूर्ती दिसते तुम्हाला. त्याच्या खालीच एक गुहा आहे. त्या गुहेमध्ये संपूर्ण मुर्डेश्वराचे कथाचित्रण दाखवलेलं आहे मूर्तीद्वारे. नंदी दिसतो तुम्हाला. खूप मोठ्या प्रमाणात हा मोठा नंदी आहे. उंचच्या उंच शिवमूर्ती आहे. त्या हे पण कलर बदलते. असे वेगवेगळे कलर दिसतात तुम्हाला या मूर्तीचे. हा राजगोपुरमचा निळा कलर दिसतो तुम्हाला. खूप सुंदर पद्धतीने आहे. हे R.N. शेट्टी यांनी उद्योगपती आहेत. त्यांनीच हे मंदिर बांधलेलं आहे. मंदिराला मोठ्या प्रमाणात त्यांनी देणगी दिलेली आहे. खूप सुंदर पद्धतीने शिवमूर्ती दिसतात. हे शेट्टी उद्योगपती आहेत. राजगोपुरमचा हा निळा कलर आहे बघा. आता कलर वेगवेगळे बदलत राहतात. हे सारखे रात्रीचे वेगवेगळ्या पद्धतीने हा राजगोपुरम तुम्हाला सजलेला दिसतो. गेट समोर 2 हत्ती आहेत. इथं राजगोपुरमच्या समोर 2 हत्ती आहेत. तुम्हाला जर स्कुबा डायव्हिंग करायचं असेल तर स्कुबा डायव्हिंगची व्यवस्था आहे इथं. आता सध्या पावसाळ्यात नाही आहे. मोठ्या प्रमाणात मोठे हत्ती आहेत तिथं. ते स्वागतासाठी थांबलेले आहेत. पर्यटकाच्या स्वागतासाठी थांबलेले आहेत. निळ्या कलरमध्ये राजगोपुरम दिसतो. मंदिराचा व्ह्यू दिसतो. रात्रीचा व्ह्यू आकर्षक पद्धतीने विद्युत रोषणाई केलेली आहे मंदिराला. 2 हत्ती आपल्या स्वागतासाठी थांबलेले आहेत. खूप मोठे हत्ती आहेत. राजगोपुरम शेजारीच आहे. ही डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला पर्यटक हे
ग्रीन गालीचे आहे आर्टिफिशियल परिसरात खूप एन्जॉय करतात. इथे तुम्हाला शूज स्टँड वगैरे चप्पल वगैरे ठेवायचे असेल तर ते तुम्ही ठेवू शकता. चार्जेस आहे 5. आज 15 ऑगस्ट असल्यामुळे राजगोपुरम हे तिरंग्याच्या रोषणाईने नटलेलं आहे. केसरी, पांढरा आणि हिरवा कलर आहे. लाइटिंगची रोषणाई केलेली आहे राजगोपुरमला. किंवा सुंदर मनोहर दृश्य दिसतंय. हे दृश्य रात्रीचं आहे व खूप आकर्षक दिसत आहे. या राजगोपुरमचे वैशिष्ट्य असे की वेगवेगळे कलर ते आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळे कलर शो होतात इथं आपल्याला. 15 ऑगस्ट असल्यामुळे तिरंग्याचा पण कलर आपल्याला शो झाला. हा पण बघा, हा पण 2 कलरमध्ये आपल्याला पिवळा आणि लालमध्ये हा सोनेरी कलर आहे. वेगवेगळे शॅडोज आपल्याला पाहायला मिळतात ह्या राजगोपुरमचे. संध्याकाळच्या वेळेला खूप आकर्षक अशी रोषणाई केली जाते. रात्रीचं दृश्य असल्यामुळे खूप आकर्षक मनोहर दृश्य दिसतंय बघा. हे स्कुबा ड्रायव्हिंग आहे तिथं आपल्याला. आता सध्या पावसाळ्यात नाही आहे. हे मुरुडेश्वरचं मार्केट आहे, शॉपिंग मार्केट आहे. कपड्यांची रेलचेल आहे. कपड्यांचे खूप असे शॉप्स दिसतात तुम्हाला. खाद्यपदार्थाचे स्टॉल भरपूर आहेत. जीन्स वगैरे, स्कर्ट, टॉप्स वगैरे असे इथे भेटतात. शर्ट्स, पॅन्ट्स वगैरे, शर्ट्स भरपूर प्रमाणात इथं आहे स्टॉल्समध्ये आहेत. हे मुरुडेश्वर मंदिराच्या समोरच अगदी आहेत, गेटपाशीच आहे. त्यामुळे आपल्याला फार लांब जाण्याची आवश्यकता नाही आहे. असे भरपूर स्टॉल आहेत इथं. अनेक असे खाद्यपदार्थांचे स्टॉलही भरपूर आहेत. चायनीज वगैरे, देशी वगैरे भरपूर प्रमाणात तुम्हाला पाहायला भेटतील. कपड्यांचे स्टॉल आहेत, खेळण्यांचे स्टॉल आहेत, ज्वेलरीचे स्टॉल आहेत. असंख्य असे स्टॉल, शॉप्स वगैरे आहेत तिथं. मंदिराच्या बाजूलाच आहे, त्यामुळे जास्त दूर जाण्याची आवश्यकता नाही आहे आपल्याला. मार्केट फिरण्याची आवश्यकता नाही. मार्केटमध्ये पण तुम्हाला भेटून जाईल. हे मार्केट पण हे मोठं आहे इथं मुरुडेश्वरचं. घड्याळ्स वगैरे आहे तिथं. असंख्य वस्तू तुम्हाला इथं पाहायला भेटतात. पदार्थाचे स्टॉल आहेत तिथं. चायनीज पदार्थ भेटून जातात तिथं. मच्छीचे पदार्थ पण इथं भेटून जातात. मच्छीचे असे हे स्टॉल लावलेले आहेत खाद्यपदार्थांचे. छोटे छोटे हॉटेल्स आहेत, असे बोट आहेत. मंदिराला लागूनच आहेत, त्यामुळे काय जास्त दूर जाण्याची आवश्यकता नाही. अंडा भुर्जी वगैरे आहे. मच्छीचे प्रकार इथे भरपूर भेटतात तुम्हाला. फ्राईड राईस वगैरे आहे, मंचुरियन आहे. अनेक पदार्थ इथे भेटून जाते त्या हॉटेल्समध्ये तुम्हाला. चायनीजचे पण भरपूर स्टॉल आहेत इथे. अनेक पदार्थ तुम्हाला इथे भेटून जातात. हा वाळ्यापासून बनवलेला आहे, वस्तू आहेत ह्या वाळापासून. जेणेकरून हा शेतातच सापडतो. हा वाळा केरळच्या भागात जास्त प्रमाणात असतो. ह्या शेतातल्या त्याच्यापासून हे बनवलेले आहेत बघा. हा समोर वाळा दिसतो तुम्हाला. हा गवताचाच एक प्रकार आहे तसा. त्या भागात काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा. त्यापासून हे असं आकर्षक टोप्या वगैरे, मुखोटे वगैरे तयार केलेले आहेत, कलर वगैरे देऊन त्याला. हा थंड पाण्यात सुद्धा, म्हणजे थंड पाणी होण्यासाठी एरियामध्ये पण घातला जातो. उष्णता कमी करण्यासाठी पण याचे प्रमाणात वापर होतो. या टोप्या
ओल्या करून घातल्या जातात जेणेकरून थंडावा राहील. इथं एस टी स्टँड जवळ असल्यामुळे बसेस पण इथं आहेत भरपूर. साधारण कुमटा किंवा भटकळ साईडला जाणारे बसेस आहेत. त्या दोन्ही शहरांच्या मध्येच आहे मुर्डेश्वर ठिकाण. त्यामुळे इथं लॉजिंग्स वगैरे भरपूर आहेत, रेस्टॉरंट्स भरपूर आहेत. राहण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने होऊ शकते इथं. जसे सीझन असेल तसे त्या प्रमाणात तुमचे हॉटेलचे लॉजिंगचे रेट असतात सीझन वाईज. गर्दी कशी असेल त्या प्रमाणात असतात इथं रेट. शॉपिंग मॉल्स पण भरपूर आहेत, दुकाने भरपूर आहेत इथं, भरपूर हॉटेल्स आहेत. हा मेन रस्ता आहे मंदिरापासून हायवेला जोडलेला आहे. मुरुडेश्वर मंदिरापासून ते हायवेपर्यंत साधारण 2-1 किलोमीटर अंतर आहे हायवे ते मुरुडेश्वर मंदिर. हा रात्रीचा दृश्य आहे आपल्याला. बघा उंच गोपुरम किती मस्त आकर्षक रंगाच्या रोषणाईने नटलेला आहे. 15 ऑगस्ट असल्यामुळे खूप आकर्षक पद्धतीने दिसतो उंच गोपुरम. हा इथे तलाव आहे मंदिरापाशी, मंदिराच्या पुढेच आहे समोरच ते महाबळेश्वर श्री मुरुडेश्वर टेम्पल, जवळ श्री मुरुडेश्वर टेम्पल. जवळच एस टी स्टँड आहे मुरुडेश्वरचं. ते रात्रीचा नजारा आहे मुरुडेश्वर शहराचा. आकर्षक विद्युत रोषणाई 15 ऑगस्ट असल्यामुळे विद्युत रोषणाई केलेले पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी. हा मेन रोड निघालेला आहे हायवेकडे, मेन हायवेला जोडण्यासाठी. मोठमोठे हॉटेल्स आहेत इथे, लॉजिंग व्यवस्था आहे, रेस्टॉरंट्स आहेत, व्हेज नॉनव्हेज असे दोन्ही पदार्थ भेटून जात आहेत इथे तुम्हाला. पर्यटकाची गर्दी भरपूर आहे आज 15 ऑगस्ट. पार्किंग बघा इथं लावलेले आहेत गाड्यांचे. हॉटेल्स यात्री निवास भरपूर आहेत इथे तुम्हाला भेटून जातील. काहींचं ॲडव्हान्स बुकिंग करावं लागतं ऑनलाईन वगैरे, काहींनी इथं येऊन बुकिंग करावं लागतं. पावसाची सर थोडी आलेली आहे. आता आपण निघालो आहोत मुरुडेश्वर मंदिरापासून मुरुडेश्वर रेल्वे स्टेशनकडे. आता आपल्याला हायवे लागेल, साधारण 2-1 किलोमीटर अंतर आहे. हा हायवे आहे बघा, मस्त असे उंच तुम्हाला स्वागत कमान दिसेल अशी. जर तुम्ही मुरुडेश्वरमध्ये आला असाल तर मुरुडेश्वरच्या आसपास भरपूर अशी प्रेक्षणीय स्थळ आहेत. त्यामध्ये गोकर्ण, महाबळेश्वर आणि होन्नावर इथे भरपूर असे स्थळे तुम्हाला पाहायला भेटतील. त्याचा आपण आता विचार करू. महाबळेश्वर मंदिर आहे इथं गोकर्णमध्ये. महागणपती मंदिर आहे इथं. ओम बीच आहे. कुडले बीच आहे इथं. हाफमून बीच आहे इथं. पॅराडाईज बीच आहे इथं. कोटी तीर्थ आहे. इत्यादी स्थळ इथं पाहण्यात भेटतील तुम्हाला. आता होलावर मध्ये प्रेक्षणीय स्थळ कुठले कुठले आहेत ते आता आपण पाहू. शरावती मॅंग्रोव्ह बोर्डवॉक, शरावती बॅकवॉटर्स,
अप्सराकोंडा वॉटरफॉल्स, कासारकोड इको बीच, शरावती ब्रिज, बसवराज दुर्गा इजलँड. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.